चलू द्या असू द्या. आता मित्रांनो लय सांगायचं म्हटलं तर आपल्याकडे वेळ नाही, पण एवढं सांगतो आमच्याकडे राजकारण, इथलं राजकारण म्हणजे वंगाळच आहे. कसं आहे इथलं राजकारण वंगाळच आहे. का सांगायचं तर मित्राबरोबर गेलं तरी राग येतोय, मित्राबरोबर गेलं तरी राग येतोय, मित्राबरोबर नाही गेलं तरी राग येतोय. आणि याच्याबरोबर फिरू नको, त्याच्याबरोबर फिरू नको, त्याच्याबरोबर जाऊ नको, याच्याबरोबर फिरू नको, त्याच्याबरोबर फिरू नको, याच्याबरोबर जाऊ नको. मग हे राजकारण वंगाळ आहे. नाही मी तुझी घरं पाडीन, मी तुला हरवीन, मी तुला हे मारहाण करीन, असं हे आपलं राजकारण आहे. पण हे कुठेतरी आपल्या शेतकऱ्यांना म्हणजे अशी सत्ताच नाही, अशी सत्ता नाही की शेतकरी एक दिवस मोकळा श्वास घेऊ शकतो, कामगार एक दिवस मोकळा श्वास घेऊ शकतो. कामगार शेतकरी सगळ्यांच्या दबाव खाली चाललाय, पण यो दबाव काढण्यासाठी आमचे सोमनाथभाऊ पठारेच मामा पाहिजे, नाहीतर आपलं काही खरं नाही. या दही अंडी दिवशी मी एवढं सांगतो मित्रांनो, लहान थोडी मोठा घास घेतो, पण मित्रांनो लहान थोडी मोठा घास घेतो. पण मला हे सांगा आमचे सोमनाथ मामा नगर सेवकला उभं राहायला पाहिजे का नाही पाहिजे? राहिले पाहिजे ना. मग करावं राहत कोण कोण त्यांच्या पाठीमागे आहे. कसं असतं तर मला या नगरसेवकची गरज आहे आणि नगरसेवकांना तुमची गरज आहे. कारण आपला माणूस आपलं काम करू शकतोय, आपला माणूस आपलं काम करू शकतोय, कोण नाही कुणाचं. आपल्याला आता सहनच करायचं नाही की काम करून बुक्याचा मार खायचा. तर आमच्या मामांना कधी बी मामा उभा राहिले तरी आपण खंबीर साथ द्यायची. आले 100 एक नंबर तुमचं हो द्या. आता बोलू का मी? आले 100 गेले 100 सोमनाथ मामा आमचे एक नंबर. खरंच थोडीशी शांत करा का? कसं असतं जेव्हा मी स्टेजवर बोलत असतो, आता एक सीन सांगतो तुम्हाला. तुम्ही जर चांगला पिक्चर पाहत असाल, चांगला फायटिंगचा जबर पिक्चर पाहत असाल, तुम्ही चांगले मोसम मध्ये आलात, समजा आलात बर का, टीव्ही चांगली चालू आहे, लाईट बी टिकली आहे, पण जर एखादा मधी झाला ना उभा राहिला काय होईल तुमचं? तुम्ही तसाच नाही डोकटायचा होय. मग माझं तसंच आहे. तुम्ही जर मी बोलत असताना तुम्ही मागून कालवा केला की मला बी तसंच होतं. आणि खरं सांगायचं म्हणलं तर जो घनश्याम तुम्ही आता बोलताना दिसतोय ना, तो घनश्याम आता नंतरच्या वेळात काही दिवसात एक सिनेमा घेऊन येत आहे. काही दिवसात एक सिनेमा घेऊन येत आहे. त्या सिनेमाचं नाव आहे मी येतोय. धन्यवाद. म्हणजे तुम्हाला सुद्धा कळलं या पिक्चरचं नावच काय असेल. आणि जे आता 2 गाणी सुटलेत आपले, मोरया आणि धिंगाणा. आता हो द्या धिंगाणा. हे
खास मित्रांसाठी गाणे काढे. जसं सैराट आले ना तसं भाऊ दे आता धिंगाणा. सैराट नाही आदर्श. मी हो का बन नाही मग तुम्ही नेमकं कुणाचं ऐकणार? कोणाचं ऐकणार का भोंग्यांचं ऐकणार? बरं भोंग दोन्ही बी माझ्याकडे गुंतलेले आहेत आणि माझा सिंगल आवाज तर तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. तर मित्रांनो या अंडी दिवशी मी एवढंच बोलन आणि आमचे मामा नगरसेवकच होणार. पुढच्या असे खाली काउन्सात लागणार नगरसेवक. आता भावी नगरसेवक आता पुरतं बरं आता चालेल. धन्यवाद मित्रांनो मला वेळेला बोल दिला. आणि जर माझ्याकडून कुणाला चुकीचे शब्द गेले असतील, कुणाला माझ्याकडून रागाच्या तडाख्यात काही शब्द गेले असतील तर मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि धन्यवाद समजून घ्या. आणि सोमनाथ मामांनी मला बोलवलं, माझे शब्द व्यक्त करून घेतले त्याबद्दल मी तुमचाही आभार मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज कृष्णाला खूप आनंद होत असणार आहे. आज आता कृष्ण म्हणजे कोण? कृष्णाचं कृष्ण देव. त्यांना खरंच आनंद होत आहे. म्हणजे आपण आलो म्हणजे आपली तरुण पिढी हजारो आजचीच परंपरा आजचीच चालणार आहे. कुणी येऊ कुणी जाऊ. आताच आपल्या आमदार साहेबांनी सांगितलं किती जण कोर्टात गेले आणि किती जण आले, पण ही बाई अंडी मोडणार नाही कारण ही आपली शान आहे. आज मी सांगतो ही आपली शान आहे, ही आपली परंपरा आहे. आणि हे मानण्याचा कुणी प्रयत्न काही कृपया करू नका कारण हा प्रयत्न तुम्हाला सफल होणार नाही. आणि माझ्या सोमनाथ भाऊंसाठी आणि या तरुणांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. हॅलो. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते युवा नेते अनिल जावळकर यांचा सत्कार विजय पटरे यांच्या हस्ते केला जात आहे. यांचा सत्कार विशाल पटरे यांच्या हस्ते केला जात आहे. कोणचाही गाणे होऊ द्या. जय हिंद जय महाराष्ट्र. विनोद शेटकरकर यांचा सत्कार दिनेश गव्हाणे यांच्या हस्ते केला. एकच वादा सोमनाथ दादा. एकच वादा सोमनाथ दादा. लाल मिरची हिरवा डेट पुढच्या वर्षी याच काही अंडीला आपली भेट. संजय शेठ बोराडे यांचा या ठिकाणी सत्कार केला जात आहे बीडकर यांच्या हस्ते. सचिन गावाने व मल्हारी अप्पा गावाने यांचेही सहर्ष स्वागत.